नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना वडील नाही किंवा पती नाही अशा महिलांनी केवायसी कशी करायची याबद्दलची महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र असून सुद्धा महिलांना वडील नाही किंवा पती नाही किंवा ज्या महिला घटस्फोटित आहे, विधवा आहे अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याकरता आता वेबसाईटवरती नवीन ऑप्शन लवकरच येणार आहे। ही माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिलेली आहे। तर केवायसी करताना तुम्हाला आता काही महत्त्वाची डॉक्युमेंट सुद्धा लागणार आहे। तर ती डॉक्युमेंट कोणती? तर ज्या महिलांना वडील नाही, पती नाही अशा महिलांना आता त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे डेथ सर्टिफिकेट इथे लागणार आहे। त्याचबरोबर ज्या महिला घटस्फोटित आहे अशा महिलांना त्यांचं घटस्फोट प्रमाणपत्र डिवोर्स सर्टिफिकेट इथे लागणार आहे, जे की लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे। ते आता अनिवार्य राहणार आहे। तर जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये येत असाल, ज्या महिलांना वडील नाही, पती नाही किंवा जर तुम्ही घटस्फोटित असाल अशा महिलांकरता वेबसाईटवरती लवकरच नवीन ऑप्शन देण्यात येणार आहे। तर जेव्हा हे सुरू होईल तेव्हा तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे। ज्या महिलांकडे हे डॉक्युमेंट नसतील त्या महिलांनी लवकरात लवकर आपले हे डॉक्युमेंट तयार ठेवा, जेणेकरून जेव्हा लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना हे अपडेट येईल तेव्हा तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, तर ते तुमच्याकडे असायला पाहिजे। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी वेळोवेळी अपडेट दिलेली होती की ज्या महिलांना वडील नाही, पती नाही किंवा घटस्फोटित आहे अशा महिलांनी केवायसी करण्याकरता सध्या तरी थांबून जायचं आहे। त्याचप्रमाणे आता लवकरच अपडेट येणार आहे। आणि आता तुम्ही म्हणाल की केवायसी करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 18 नोव्हेंबर 2025 दिलेली आहे। तर त्यापूर्वी जर अपडेट आले नाही तर आमचा हप्ता बंद होणार का आणि आम्ही केवायसी कधीपर्यंत करायची, त्याबद्दल सुद्धा महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की अशा महिलांना आता जी तारीख आहे ते वाढवून देण्यात येणार आहे। आणि ज्या महिला पूर परिस्थितीत आहे, अतिवृष्टी भागामध्ये येतात, ज्यांचे डॉक्युमेंट हे त्यामुळे हरवलेले आहे किंवा खराब झालेले आहे अशा महिलांकरता देखील वेळ जो आहे तो वाढवून देण्यात येणार आहे, हे त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना क्लिअरपणे सांगितलेलं आहे। तर घाबरायचं काही कारण नाही। लाडकी बहीण योजनेची जी अपडेट वेबसाईटवरती येईल त्यावरती आपण लवकरच अपडेट देऊ। लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जेव्हा अपडेट होईल त्यानंतर केवायसी कशी करायची यावरती आपला सविस्तर व्हिडिओ नक्कीच येईल। त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तुम्ही केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू शकाल। महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र किंवा डिवोर्स सर्टिफिकेट हे तुमच्याकडे आता असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही केवायसीची प्रक्रिया हे पूर्ण करू शकणार आहात। तर तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून ठेवून द्या, जेणेकरून तुमची केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण होईल। तर ही होती महत्त्वाची अपडेट। सर्व महिला भगिनींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचेल। आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला अजून देखील तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।